चला तर मग आज बनवूया उकडीचे मोदक, ते पण अगदी झटपट. आता त्यासाठी तुमच्याकडे असल्या पद्धतीची इळती आहे का? या इळतीच्या पुढे जे छोटंसं चक्र असतं ना, ह्याने आपण हा नारळ खवलून घेणार आहोत. पण हो, त्याच्या पाठीमागचा भुसा पडू नये म्हणून एक ट्रिक वापरायची. काय करायचं, असे जे नारळ असतात की नाही, त्याच्या मागचा भाग छोट्याशा खिसणीने ना खिसून घ्यायचा. म्हणजे त्याचा वरचा चुरा ना आपण नारळ खवलताना म्हणजे त्याच्या आतमधला जो भाग काढतो की नाही, तेव्हा त्यात पडत नाही. अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. आता तुम्हाला विचार पडला असेल, की यात झटपट असं काय आहे? तर सांगते, ही आपली पारंपरिक पद्धत आहे. अशा पद्धतीने नारळ खवलून घेतला, की सारण एकदम छान लागतं. पण जर तुम्हाला अशा पद्धतीने खवलायचं नसेल, तर एकतर तुम्ही ह्यातला नारळ म्हणजे जे खोबरं आहे ते काढून मिक्सरला बारीक करून घेऊ शकता किंवा डायरेक्ट खिसणीने खिसू शकता. तरीही तुम्हाला असा पांढरा शुभ्रवालाच भाग हवा असेल, तर मात्र मी तुम्हाला अजून एक ट्रिक देते बरं का. आता हा नारळ असा खवलण्यासाठी कमीत कमी 15 ते 20 मिनिटं जातात. म्हणजे अर्धा नारळच खवलून होतो बरं का. आणि शक्यतो हा किचन ओठ्यावर अशी इळती ठेवून खवलू नका, म्हणजे जास्त त्रासदायक जातं. खाली बसून मांडीमध्ये इळती पकडून मग नंतर तुम्ही तो खवलून घेऊ शकता. आता बघूया दुसरी पद्धत, ती एकदम झटपटवाली. आता हे नारळाचा मागचा काळा भाग काढायचा आहे. तो तुम्ही 2 पद्धतीने काढू शकता. एकतर तो चाकूने डायरेक्ट कापून काढू शकता, नाहीतर दुसरं तर असा खिसणी जी असते ना आपली, आलं खिसायची, त्यानी हळू अलगद खिसून घ्यायचा. मोकळ्या हाताने खिसून घेतला, की मागचा जो काळपट भाग आहे ना, तो सहज निघायला लागतो. आणि बघत-बघत खिसायचा, नाहीतर चुकून तुम्ही पांढरा भागसुद्धा खिसू शकता. जर तुमचा नारळाचा तुकडा थोडासा मोठा असेल, तर तो खिसायला थोडा त्रासदायक जातो. त्यामुळे जमेल तेवढे छोटे-छोटे तुकडे घेऊन खिसून घ्या. हे बघा अशा पद्धतीने. पूर्ण पांढरा शुभ्र नारळ झाला, की ह्याचे बारीक-बारीक काप करायचे आणि मिक्सरमध्ये ते बारीक करून घ्यायचे. माझा एवढा भाग निघाला होता. हे बघा, मी अर्धाच नारळ अशा पद्धतीने चिरून घेतला आहे. आता आपल्याला सारण बनवायचं आहे, तर त्यासाठी काय करायचं? तुम्ही एक नारळ घेतला असेल, तर त्याला पाव किलो गूळ घालायचा. गूळ असा काळपट म्हणजे डार्कवाला असतो तोच वापरायचा. पिवळसर गूळ घ्यायचा नाही. आणि तुम्ही जर गूळ थोडं कमी खात असाल, तर प्रमाण थोडं कमी ठेवा. हा पूर्ण एक नारळ खवून घेतलेला आणि खिसून घेतलेला हे दोन्ही पण मिक्स केले. तुम्हाला कळतंय का यातला कोणता खवलेला आहे आणि कोणता खिसलेला आहे? नाही ना? दोन्ही एकसारखे होतात. आता पॅनमध्ये लो फ्लेमवर ह्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं. यात घालायची अर्धा चम्मच एवढी सुंठ, अर्धा चम्मच खसखस. खसखस थोडी महाग आहे त्यामुळे कमीच प्रमाणात वापरायची. थोडंसं म्हणजे अगदीच चिमूटभर मीठ. कोणत्याही गोडाच्या प्रमाणात गोडाचा पदार्थ जो असतो त्यात थोडंसं म्हणजे किंचित मीठ घालायचं आणि थोडीशी वेलची पूड. आता मी इथे गव्हाच्या पिठाचे मोदक करणार आहे. त्यामुळे चपातीसाठी जे कणिक मळलेलं असेल त्यातलंच कणिक घ्यायचं. सेपरेट कणिक मळत बसायचं नाही. एक मोठासा गोळा घ्यायचा आणि त्याची चपाती लाटायची. जशी आपण नेहमी लाटतो. आता अशी छोटीशी एखादी वाटी घ्यायची. जेवढी तुम्हाला लाटी हवी आहे किंवा जेवढा मोदक हवा आहे त्या साईजने तुम्ही घेऊ शकता. अशा पद्धतीने आपण पुऱ्या करण्यासाठी जशी वाटी हे करून गोल आकार पाडतो, तसंच अगदी मोदकासाठी सुद्धा करून घ्यायचं. आता मध्ये राहिलेला भाग वाया घालवायचा नाही. छोटीशी वाटी असेल तर त्याचा आकार करून घ्या, नाहीतर असं सहज चाकूच्या मदतीने त्याला थोडा गोलाकार आकार द्या. अगदी गोल हवा असं काहीही नाही. आता आपण मोदकासाठी सुरुवातीला एक पारी घेतली आहे, म्हणजे जी लाटी आहे ती. त्यात आपलं सारण भरून घ्यायचं. तुमचं सारण वेगळ्या पद्धतीचं असू शकतं, हरकत नाही. आता ह्याची अशी पोटली बनवायची. हे बघा, आजीबाईची पोटली असते ना तशी. एकदम गोळा करून पदर घ्यायचे आणि असे चिमटायचे. वरती जास्तीचं जे पीठ असेल, कणिक असेल ते काढून घ्यायचं. तयार आहे आपला एकदम झटपट मोदक. अजून एकदा दाखवते. आपली लाटी घ्यायची, मधोमध सारण ठेवायचं. तांदळाचे मोदक बनवतो तसे पद्धतीने गव्हाच्या पिठाचे मोदक बनवले जात नाही. हे एकदम झटपट होतात बरं का. काय करायचं? हे सगळी पारी एकमेकाला पटपट, पटपट अशी गोळा करत न्यायची. म्हणजे ह्याची छानपैकी पोटली होते. हे बघा अशा पद्धतीने. आणि हे मोदक दिसायला सुद्धा छान दिसतात बरं का. बनवायला तर खूपच सोपे आहेत. आणि हे आपले पारंपरिक पद्धत आहे. म्हणजे आमच्या इकडे तर असेच बनवले जायचे. हल्ली-हल्ली तांदळाच्या पिठाचे मोदक बनवतात. पण टेस्टला हे सुद्धा खूप छान लागतात. आता ह्याला आपण उकडून घेणार आहोत. एक चाळण घ्यायची, त्याला तेल लावायचं आणि मगच त्यात मोदक ठेवायचे. नाहीतर मोदक चिटकू शकतात. 5 मिनिटानंतर ह्याला ओपन करून बघायचं. अगदी मोदक मस्तपैकी उकडून तयार आहेत.
तुम्हाला दिसत असेल तर या संकष्टीला म्हणजे आजच असे झटपट मोदक नक्की करा.